नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अतिक्रमणाच्या नोटीस विरोधात नगरसेवक मतीन पटेल यांनी न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाकडे 15 दिवसांचा वेळ त्यांच्याकडनं मागितला जाणार आहे. महानगरपालिकेचा बुलडोझर चालण्या अगोदर त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे आता लक्ष आहे. मतीन पटेल यांच्याच घरामधून नाशिकमधल्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खान हिला ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यानंतर मतीन पटेल यांच्या कन्स्ट्रक्शनला अवैध बांधकाम असल्याची नोटीस देण्यात आली होती आणि ते आता बुलडोझर चालवून पाडण्यात येणार असल्याची कुणकुण लागताच मतीन पटेल यांनी न्यायालयात धाव घेतली. मतीन पटेल हे छत्रपती संभाजीनगरचे MIMचे नगरसेवक आहेत. ये नोटिस गैर कानूनी है। सुप्रीम कोर्ट का साइटेशन है जिसके अंदर सुप्रीम कोर्ट ने गाइड किया है महानगर पालिकाओं को कि 15 दिन की मुद्दत आपको देना है किसी भी घर तोड़ने के लिए, और वो 15 दिन की मुद्दत के अंदर अगर वो सेटिस्फैक्ट्री जवाब नहीं देते हैं, नोटिस का जवाब नहीं दिया जाता, तब जाके आप घर तोड़ सकते हैं। 3 दिन की नोटिस देना गैर कानूनी है। और आज सुबह में ही मतीन पटेल के घर वालों ने एनक्रोचमेंट ड्राइव के पास ले जाकर उनका जवाब दे दिया है, जिसके अंदर ये बताया गया है कि 15 दिन का टाइम उनको दिया जाए और सुप्रीम कोर्ट के साइटेशन की कॉपी भी साथ में लगाई गई। जिथं निदा खानला ठेवलं होतं तर त्या घरावरती त्या घराची परवानगी आहे का, त्याची गुंठेवारी भरलेली आहे का, या संदर्भातली 3 दिवसाची खुलासा करण्याची कागदपत्र सादर करण्याची नोटीस आमच्या अतिक्रमण विभागाने दिलेली आहे आणि त्या नोटीसचं उत्तर आल्यानंतर आम्ही त्याच्यावरती कारवाई करू. त्याचे जे कार्यालय नाल्यावरती जे बांधकाम आहे त्याच्यावरती पण आपण नोटीस दिलेली आहे की ते पण अनधिकृत आहे आणि त्याच्यावर पण नोटीस दिलेली, त्याच्यावरती पण कारवाई होईल, जिथं ठेवलं त्याच्यावर पण कारवाई.